सोन्याच्या बाजारात सर्वात मोठा घोटाळा उघडकीस. अखेर सोन्याचं काळं सत्य उघड झालं. सोन्याचा खरा भाव भलताच निघाला. आजपर्यंत जे सोन्याचे भाव होते ते सगळे भाव खोटे निघाले. एक सत्य जे भारतीय बाजारपेठेत लपवलं जात होतं ते सत्य आज पहिल्यांदा समोर आलं. सोन्याचे भाव नुसते वाढत होते. प्रत्येकाला वाटत होतं सोन्याची मागणी वाढली आहे, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत काहीतरी घोटाळा झाला आहे किंवा डॉलर वाढला त्याच्यामुळे भाव वाढले असतील. पण सोन्याच्या भाव वाढण्यामागचं लपवलेलं, दाबून टाकलेलं सत्य आज पहिल्यांदा बाहेर आलं, ज्यामुळे सोन्याची ओरिजिनल खरी किंमत पहिल्यांदाच भारतात समोर आली आहे. सोने खरेदीमध्ये अखेर ग्राहकांची मोठी लूट उघडकीस. आता ज्या लोकांनी सोनं खरेदी केलं होतं त्या लोकांची चिंता वाढणार अशी शंका आता निर्माण झाली, कारण की ग्राहकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली आहे. या संदर्भातील एक मोठी बातमी समोर आली. आजपर्यंत ज्या ग्राहकांनी सोनं खरेदी केलं होतं, ज्या भावानं खरेदी केलं होतं, अखेर ते भाव खोटे ठरले. आज सकाळी जेव्हा सराफा बाजार उघडला होता तेव्हा दररोजच्या सारखं लोकांना वाटलं होतं की सोनं 100-200 रुपयांनी, 500 रुपयांनी, 1000 रुपयांनी वाढेल. पण बाजारात आज जे झालं ते पाहून ग्राहकांच्या पायाखालची जमीन सरकली, कारण की सगळा भावच उलटा झाला. जो भाव आजपर्यंत दाखवला जात होता तो भाव भलताच निघाला. कारण की सोनं कशामुळे वाढत आहे याचं कारण दाबून टाकण्यात आलं होतं आणि अखेर दाबून टाकलेलं ते सत्य उघड झालं. अखेर सोन्याचा भाव आज खरोखर निश्चित झाला आहे. एक अशी धक्कादायक आणि गुप्त बातमी समोर आली जी आजपर्यंत कधीच उघड केली नव्हती, जी दाबून टाकली होती, पण ती आज बाहेर आल्यामुळे अक्षरशः ग्राहकांची धांदल उडाली. जी प्रचंड ग्राहकांची लुटालूट सुरू होती, जी नफेखोरी सुरू होती, ती सगळी माहिती आता बाहेर आली, ज्यामुळे अख्ख्या बाजारामध्ये उलथापालथ पाहायला मिळाली. मग नेमकं सोन्याचा आजचा खरा भाव नेमकं काय जाहीर झाला, सोन्याची अचूक किंमत नेमकं काय आहे, सोन्याचा जो खोटा भाव होता तो पुसून नवीन भाव काय आला, 18 कॅरेट सोन्याचे एकदम ओरिजिनल भाव काय आहेत, 24 कॅरेट शुद्ध सोन्याचे अचूक 100% ओरिजिनल भाव किती आहेत, 22 कॅरेट सोनं जे दागिन्यासाठी वापरलं जातं त्याचे खरोखरचे भाव किती, सगळ्या गोष्टी सविस्तर तुम्हाला पुराव्यासहित व्हिडिओमध्ये दाखवणार आहेत. पहा, तुम्ही जो भाव टीव्हीवर बघायचे, तुम्हाला वाटायचं भाव वाढले, पेपरात भाव वाचायचे, पेपरामध्ये बातम्या यायच्या, टीव्हीवर बातम्या यायच्या, सोनं वाढलं, प्रत्येकाला वाटायचं भाव कमी होणार नाही. पण लक्षात घ्या, सोन्याचे खरे भाव दुसरेच होते. जे भाव दाबून टाकले होते आणि जे दाखवले जात होते याच्यामध्ये मोठी तफावत निघाली. अखेर सत्य भलतंच निघालं. मग नेमकं असं काय घडलं, कोणतं गुपित बाहेर आलं ज्यामुळे ग्राहकांची प्रचंड लुटालूट झाली आहे अशी माहिती समोर आली. ग्राहकांची कशी फसवणूक झाली सगळी सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये देतोय. पहा, बरेच लोक सोने चांदीचे दररोजचे भाव वाढलेले पाहून घाबरत होते. काही जणांनी सोन्यावर बहिष्कार टाकाव की काय अशी परिस्थिती आणली होती. खरंच याचं कारण कोणाला माहिती नव्हतं. जे कारण टीव्हीला दाखवलं जायचं, जे कारण बाजारात सांगितलं जायचं ते वेगळंच होतं. सोनं पळतंय, सोन्याचे भाव वाढत होते, सोनं शेवटी सोनंच असतं, ते वाढत राहील अशी विचारसरणी प्रत्येकाची झाली होती. पण अखेर आज या प्रकारातलं सगळं आणि सगळ्यात भयानक कारण उघड झालेलं आहे. सत्य भाव पहिल्यांदाच आज बाजारात पाहायला मिळत आहे. पहा, मार्केटमध्ये तुम्हाला ही माहिती कुणी देणार नाही, कुणी आतल्या गोष्टी सांगणार नाही, जी तुम्हाला आत्ता या व्हिडिओमध्ये पुढील 2 मिनिटाच्या आत समजणार आहे. सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे सोन्याची खरी किंमत नेमकं काय, खोटा भाव आजपर्यंत कशा होता, गुपित कोणत्या गोष्टी दाबून टाकल्या होत्या, आजचे खरे भाव, 18 कॅरेट सोन्याचे खरे भाव, 22 कॅरेट सोन्याचे खरे भाव, 24 कॅरेट सोन्याचे खरे भाव नेमकं काय आहे, 2026 मध्ये सोन्याचे भाव कसे राहणार, सोनं उडी मारणार की काय होणार, सगळी सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये देतोय. पहा, तुम्हाला फक्त आजचे भाव देऊन थांबणार नाही, तर 2026 सालचा सगळा अंदाज व्हिडिओच्या माध्यमातून देतोय. 2 मिनिटात तुम्हाला सोन्याच्या बाबतीत अशी गुपित माहिती तुम्हाला समजणार आहे की जी माहिती तुम्हाला एकतर कुणी सांगत नाही आणि जी माहिती आजपर्यंत दाबून टाकली होती, ज्यामुळे ग्राहकांची लुटालूट झाली आहे, प्रचंड फसवणूक ग्राहकांची झाली. लोकांनी मनाशी पक्क ठरवून घेतलं होतं की सोनं वाढत राहणार, सोन्याचे भाव 2 लाख होणार, 3 लाख होणार. पण मग खरा गेम नेमकं कुणी केला, सोन्याचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, कोण आहे, कोणाचं षड्यंत्र आहे, खरे रेट काय आहेत. तुम्ही सोनं घेण्याचा विचार करत असाल तर खरे रेट ऐकल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करू नका, कारण की सगळी गुपितं उघडवणारा हा व्हिडिओ होणार आहे. जर तुम्हाला सोने चांदीच्या खरेदीमध्ये कधी नुकसान होऊ द्यायचं नसेल तर ही गुपित माहिती असणारा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याशिवाय बंद करू नका. व्हिडिओमध्ये सगळ्यात आधी आपण 18 कॅरेट सोन्याचे भाव काय आहेत, 18 कॅरेट सोन्याचे खरे 100% खरे भाव काय आहेत ते तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर लगेच 22 कॅरेट सोन्याचे ओरिजिनल खरे भाव, जे टीव्हीत पाहतात ते नाही, ओरिजिनल भाव. त्यानंतर 24 कॅरेट शुद्ध सोन्याचे खरे भाव किती आहेत, चांदीचे ओरिजिनल भाव काय आहेत,
सगळं आपण पाहतोय पहा. तसेच सोने चांदीचा सगळ्यात महत्त्वाचा विषय की सोने चांदीचे जे दर होते ते रॉकेटच्या वेगाने पळत आहेत का? चांदीने सगळे विक्रम मोडले याचं देखील लपवलेलं कारण तुम्हाला सांगणार आहे. सगळी माहिती उघड होणार आहे. पहा, सोने चांदीत जर फसवणूक होऊ द्यायची नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही कान देऊन लक्षपूर्वक ऐका. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपण पाहतोय की गेल्या 48 तासात काय घडामोडी घडल्या की हे मार्केट पूर्णतः एका गोलाकार परिस्थितीमध्ये फिरलं. मी कोणती माहिती दाबून टाकली होती? सोन्याचे कसे खोटे भाव दाखवले जात होते, खरे भाव नेमकं काय आहेत, आजचे खरे 18 कॅरेटचे भाव, 22 कॅरेटचे खरे भाव, 24 कॅरेटचे खरे भाव नेमकं काय? लक्षपूर्वक तुम्ही जर बघितलं तर मागील बाजारांमध्ये एक सोने चांदीचा आलेख जर बघितला किंवा चढ उतार जर बघितला तर सोन्याच्या भावात 15 दिवसापासून सलग एक वाढता क्रम होता, तो पाहायला मिळत होता. पण अचानक 2 दिवसापूर्वी 100 ते 150 रुपये, 200 रुपयाची घट झाली. आता सलग 15 दिवस सोनं वाढत होतं आणि 100-200 रुपयांनी कमी झालं, म्हणून कदाचित लोकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. पण खरं गुपित इथंच दडलेलं होतं. कारण की मग ही झालेली वाढ नैसर्गिक होती की कृत्रिम होती? त्याच्या मागे काय काळं सत्य लपलं होतं? नेमकं काय घडलं की ज्यामुळे काही मूठभर लोक नाचू लागले? पहा, गुपित असं आहे. याच्यामध्ये उघड येण्यामागचं कारण असं झालं की सोनं खरेदी करण्याची जी पद्धत आहे, जे लोक सोनं खरेदी करतात, आता एकतर सर्वसामान्य लोक जे लग्नासाठी किंवा आपल्या घरातील महिलांसाठी थोडंफार सोनं करतात. आता या लोकांना काही प्रॉब्लेम झाला करा? जी मूठभर लोक आहे त्यांनी पूर्ण मार्केट फिरवलं, ज्यांनी मार्केटची दिशा बदलवली. आता त्याच लोकांचा प्रॉब्लेम इथं होणार आहे. पहा, ज्या लोकांमुळे खरा विषय झाला आहे ते लोक मूठभर लोक आहे की ज्यांनी मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करून ठेवलं होतं. आता हा नेमकं विषय काय केला? खोटे भाव नेमकं कोणते, खरे भाव कोणते, 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेटचे खरे ओरिजिनल भाव काय, सगळं गणित तुम्हाला सांगणार आहे. हे जर गणित तुम्हाला समजलं तर 2026 मध्ये तुमचा इतका फायदा होईल की तुम्ही आनंदाने नाचू लागाल. आता सर्वप्रथम आपण चांदीच्या भावाने सुरुवात करतोय. पहा, चांदी ही आता नवीन सोनं झालंय. चांदी नव्या काळातलं सोनं होणार आहे. मग चांदीचा भाव नेमकं काय आहे? आता पहा, चांदीला लोक हलक्यात घेत होते. तुम्हाला आता जरी विचारलं चांदीचा भाव काय आहे तर तुम्ही आरामात म्हणा 100 रुपये ग्रॅम असेल. पण लक्षात घ्या, चांदीचा जो भाव आहे तो अतिशय वेगळा आहे. सोन्याचा भाव कोणालाही विचारलं तर सोन्याचे भाव तोंडपाठ असतात, कारण की लोक सोन्याचा भाव दररोज टीव्हीला, पेपरला पाहतात. पण चांदीच्या भावाकडे कुणीही दुर्लक्ष करतं, कुणीही त्याच्याकडे फारसं लक्ष देत नाही. पण चांदीच्या भावामध्ये जी उलटफेर घडली आणि त्याच्यामुळेच खरं तर हे गुपित बाहेर आलं. आता आपण चांदीचा भाव सगळ्यात आधी पाहतोय. चांदीचा भाव पाहणार, त्यानंतर लगेच 18 कॅरेट सोन्याचे ओरिजिनल भाव काय, त्याचबरोबर 22 कॅरेटचे भाव काय, 24 कॅरेटचे भाव, सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहे. पहा, आता आजचा चांदीचा दर जर बघायला गेलं तर 1 ग्रॅम चांदी ही 223 रुपये प्रति ग्रॅमनं विकली जात आहे. म्हणजे 10 ग्रॅम चांदीचा दर जो आहे पहा 2230 रुपये प्रति ग्रॅम आहे. आता हा चांदीचा ओरिजिनल दर सांगतोय. आता जे तुम्ही टीव्हीवर पाहताय, मार्केटला पाहताय, तो भाव आणि या भावामध्ये फरक तुम्हाला समजून येईल. त्यानंतर जर चांदी 1 किलो घ्यायला गेलं तर 2,23,000 रुपये आज चांदीचा प्रति किलोचा दर आहे. काल आणि आजमध्ये जवळपास 9 रुपयाचा फरक याच्यामध्ये झाला आहे. 9 रुपये प्रति ग्रॅम म्हणजेच 9,000 रुपये प्रति किलो चांदी एकाच दिवसात अचानकपणे वाढलेली. आता हा झाला चांदीचा भाव. आता ओरिजिनल जो आहे तो सोन्याचा भाव आपण पाहतोय. आता मग नेमकं सोन्याचा भाव वाढण्यामागचं षड्यंत्र कोणाचं होतं? काय गेम झालाय? 2026 मध्ये 1 जानेवारीपासून नेमकं काय बदल होणार? लक्षपूर्वक माहिती सांगतोय. बघा, आता चांदीच्या भावाने तुम्हाला धक्का दिला असेल, पण सोन्याचा ओरिजिनल भाव ऐकल्यानंतर तुम्हाला करंट बसणार आहे. कारण की सोन्याच्या भावामुळे अक्षरशः एक संपूर्ण धक्का नागरिकांमध्ये पसरला आहे. पहा, अनेक दिवसापासून एक गुपित गोष्ट दाबली जात होती. ग्राहकांची लूट फसवणूक होती की काय अशी परिस्थिती निर्माण होती. आता याच्यामध्ये जे साठेदार असतात, म्हणजे मोठ्या लेवलचे खरेदीदार असतात, मोठ्या प्रमाणात सोने चांदी खरेदी करणारे लोक असतात, तर ते प्रचंड प्रमाणात सोनं खरेदी करतात, चांदी खरेदी करतात आणि कृत्रिम मागणी तयार करतात. मोठ्या प्रमाणात खरेदी करून सोन्याची मागणी वाढते आणि मागणी वाढली की भाव वाढतो. अशा प्रकारे एक वातावरण निर्माण झाले आणि ज्यामुळे चांदीचा भाव तुम्ही पाहिला असेल 2,23,000 रुपये किलो आता झालाय. आता राहिला प्रश्न सोन्याचा. आता सोन्यामध्ये उलटफेर काय झाली, काय दाबून टाकलेले भाव समोर आले पाहूयात. आता 18 कॅरेट सोन्याचा जो खरा भाव आहे, त्यानंतर आपण 22 कॅरेटचा ओरिजिनल भाव पाहतोय, 24 कॅरेटचा ओरिजिनल भाव पाहतोय. माहिती दाबून टाकण्याचा प्रकार ओपन झालाय. कोणाकडून झाला, गोरगरीब जनतेवर काय परिणाम झाला, फायदा झाला का तोटा झाला, सगळं सविस्तर सांगतो. आता आपण चांदीचे भाव बघितले 2,23,000 रुपये प्रति किलो त्या ठिकाणी आपण बघितले. मार्केटचा जर ट्रेंड आपण बघायला गेलं तर दुकानातले भाव हे एकदम रिअल असतात. मार्केटमध्ये भाव ते वेगळे असतात, पण दुकानामधले भाव जे असतात ते ओरिजिनल असतात. आता पहा, सोन्याऐवजी आपण चांदीचे भाव जे आहे ते गगनाला भिडण्याचं जे कारण होतं ते तुम्हाला याआधीच कळालं आहे. पहा,
चांदी जी होती 100 रुपयापासून सुरू झाली होती. वर्ष सुरू झालं त्यावेळेस प्रति ग्रॅम ती आज जवळपास 223 रुपये प्रति ग्रॅम पर्यंत, म्हणजे किलोला 1 लाख. आज ती किलोला 1 लाखापासून चालू झाली आणि 2,23,000 पर्यंत येऊन थांबलेली आहे आणि हीच घोडदौड पुढे राहणार आहे. आता राहिला प्रश्न सोन्याचा. 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेट सोन्याचे भाव कशा पद्धतीनं फिरणार आहे, गुपित भाव नेमकं काय आहे, हे सत्य आणि नेमकं माहिती समोर आली. सगळं सविस्तर तुम्हाला सांगतोय. आता काय झालं बघा, बरेचसे जे भाव असतात याचा फायदा मोठ्या गुंतवणूकदारांनी घेतला. 20-20 किलोच्या लॉटमध्ये त्यांनी सोनं खरेदी करून टाकलं आणि अशा मुठभर लोकांमुळे सर्वसामान्य माणसांच्या अडचणीत वाढ झाली. एक कृत्रिम मागणी तयार केली आणि त्या मागणीमुळे गोरगरीब जनतेला मोठा प्रॉब्लेम झाला आणि सोन्याचा फुगवटा तयार झाला. त्याबरोबर असा विषय झाला, अमेरिका, भारत, रशिया आणि इतर आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे देखील मोठा परिणाम त्याच्यावर झाला होता. मग आता चित्र काय आहे? आता चित्र काय आहे? 18 कॅरेटचा ओरिजिनल भाव, 22 कॅरेटचा ओरिजिनल आणि 24 कॅरेटचा ओरिजिनल भाव काय, कोणती दाबून टाकलेली माहिती होती ती तुमच्यासाठी पहिल्यांदा काढली आहे. पहा, आता चांदीने तर रेकॉर्ड ब्रेक त्या ठिकाणी कामगिरी केली आहे. मग 18 कॅरेटचे काय भाव असणार आहे? 18 कॅरेटचा जे भाव आहे आजचं जर बघायला गेलं तर प्रति ग्रॅम 10,587 रुपये प्रति ग्रॅम 18 कॅरेट सोनं ओरिजिनल किमतीनं विकलं जात आहे. 10,587 रुपये एका ग्रॅमसाठी. मग साधारणपणे 18 कॅरेट एक तोळा घ्यायला गेलं तर 1,05,870 रुपये 18 कॅरेटचा भाव तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर 24 कॅरेट शुद्ध सोनं आज 13,840 रुपये प्रति ग्रॅमने त्या ठिकाणी विकलं जात आहे. म्हणजे जवळपास एका ग्रॅममध्ये 60 रुपयाचा फरक त्याच्यामध्ये झाला आहे आणि एका तोळ्यात बघायला गेलं तर 600 रुपयाची वाढ आज सोन्यामध्ये नोंदवली आहे. म्हणजे साधारणपणे 1,38,400 रुपये सोनं आज मितीला त्या ठिकाणी 24 कॅरेट विकलं जाते. आता 24 कॅरेट तर कुणी घेत नाही, दागिने बनवले जातात 22 कॅरेटचे. तर 22 कॅरेटचे जे भाव आहे तो आहे 12,567 रुपये प्रति ग्रॅम. म्हणजेच एका तोळ्यासाठी 1,25,670 रुपये हे 22 कॅरेट सोन्याचे दर आता असणार आहे. तर हे जे भाव आहेत तर हे ओरिजिनल भाव आहेत. हे भावाने आज बाजारात सोनं विकलं जात आहे. आता ओरिजिनल भाव याच्यावर कसे असणार की 3% याच्यावर GST ॲड होणार आणि याच्यामध्ये 10 प्रति ग्रॅम मागं जवळपास 1,000 ते 1,200-1,500 रुपये प्रति ग्रॅम मजुरी याच्यामध्ये तुम्ही गृहीत धरायची आहे. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही 22 कॅरेट सोनं जर एक तोळा करायला गेलं ज्याची किंमत 1,25,000 रुपये आहे, त्याच्यावर 3% GST जर त्या ठिकाणी धरला म्हणजे 4,000 GST, म्हणजे ते झाले 1,30,000 आणि जवळपास एका ग्रॅमसाठी तुम्ही 1,500 रुपये प्रति ग्रॅम मजुरी धरली तर ते 15,000 रुपये, म्हणजे 1,30,000 अधिक 1,15 म्हणजे 1,45,146 पर्यंत तुम्हाला एक तोळ्याचा दर हा खरा दर आहे. हा खरा दर आहे म्हणजे खऱ्या दरामध्ये तुम्हाला GST आणि मजुरी त्यामध्ये पकडावी लागेल. तर ही भावाच्या बाबतीतली अतिशय महत्त्वाची माहिती आपण दिलेली आहे. आता हे चालू भाव तुम्हाला योग्य वाटतात का अयोग्य वाटतात नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.